नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर आता आमचा हा 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 आमचा ब्लॉग आम्ही नवीन ब्लॉग बनवतोय. तर आम्ही आज चाललोय मेट्रो जंक्शन मॉलला, कल्याणला. तर तिकडे आम्ही तिथे ना भरपूर सगळं स्पेशल झाले, ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. हां, मग तिकडे आता मॅजिकल गार्डन म्हणून बनवलंय तिकडे 31st निमित्ताने. तर ते आम्ही आता बघायला चाललोय. तिथे मी आज गेम पण खेळणार आहे, त्यासोबत खाणार आहे, सगळं काय होणार आहे. तर तुम्ही एंड पर्यंत राहा, एन्जॉय करणार. हां, तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा. तर चला जाऊया मेट्रो मॉलला. बाय. तर आम्ही रिक्षाने निघालो मॉलला जायला. रिद्धिशला अच्छा थंडी वाजत होती, मग रिद्धिशने कानाला हे लावलेलं, कान हवा जाऊ नये म्हणून. तर हसतोय बघा कसा. त्यानंतर आम्ही मॉलला पोचलो. आम्ही मॉलमध्ये एंट्री केली आहे. काय आम्ही व्हॉइस ओव्हर दिला या व्हिडिओला मी, कारण का तर खूप आवाज होता, बाहेर क्राऊड होता त्या दिवशी. आणि आतमध्ये चाललो आहे आम्ही. रिद्धिश खूप एक्साइटिंग होता. रिद्धिशने मी सेम कलरचे कपडे घातले, मी लाल कलरचे कपडे घातलेले एकदम, म्हणजे क्रिसमसचा जरा तो हे होता, मग त्या दिवशी आम्ही जरा लाल कलरचे कपडे घालून गेलेलो. रिद्धी खूप एक्साइटिंग होता. मग आम्ही आतमध्ये एंट्री केली. बघा रिद्धिश बघतोय व्हिडिओमध्ये मागे वळून सारखा हे बघा. त्याच्यानंतर समोर जातात ना मॅजिकल गार्डनचं समोर होतं, ते बाहेरून आम्ही हे गेलो. बघा रिद्धिश एवढा एक्साइटिंग होता की स्टाईल मारत होता बघा एकदम जोराची. मग आम्ही बाहेरून मॅजिकल गार्डनचा व्ह्यू घेतला. मजा आली रिद्धिश त्या दिवशी. आपण खूप मजा आली. काय केली मस्त, म्हणजे असं आता हे मॅजिकल गार्डनचा व्ह्यू आहे हाच. आतमध्ये खूप मजा केली ना आपण. ते एवढी मजा केली की विचारू नको. ते असं म्हणजे असं वाटतं की बटरफ्लाय होते, म्हणजे बटरफ्लाईज, स्पायडर मस्त बनवलं. म्हणजे एकदम बघा कसं नॅचरल वाटतं. म्हणजे ते असं होतं आर्टिफिशियल, पण त्यांनी बनवलेलं मस्त एकदम लाईटफुल. खूप मजा आली त्या दिवशी. हात आम्ही अजून लांबून व्ह्यू घेतोय, मी घेतलाय अजून. आतमध्ये आमची एंट्री व्हायची बाकी आहे अजून. ते आम्ही लांबूनच बघत होतो की ॲक्च्युली काय कसं काय आहे ते. थोडा अंदाज घेतला काय आहे ते. आणि त्याच्यानंतर असं थोडं अंदाज घेतल्यानंतर पुढे आम्ही चालत गेल्यानंतर हे बघा रिद्धिश त्याचं बघा ही ट्रेन होती. मुलं आहे क्रिसमसचा टाईम असल्यामुळे, क्रिसमस आणि न्यू इयरचा टाईम असल्यामुळे ट्रेन्स मुलं खूप एन्जॉय करत होती त्या दिवशी मॉलमध्ये. रिद्धिशला बसायचं होतं ट्रेनमध्ये, पण मी बोललो काय तू काय लहान आहेस का आता. त्याच्यानंतर आम्ही एंट्री घेतली. तिकडे आम्हाला टॅग लावला आतमध्ये जाण्यासाठी. ॲक्च्युली 100 रुपये तिकडे फी होती त्यांची एका पर्सनची. पण रिद्धिशला बघायचं होतं, मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच बघा ना मस्त त्यांनी असं डेकोरेशन मस्त केलेलं होतं, फुलपाखरांचं फुलांचं खूप छान केलेलं, म्हणजे असं एकदम खूप छान केलेलं. ते एंट्री घेतली आम्ही आतमध्ये. मला तर पर्सनली खूपच आवडलं. आणि बघा डायनासोरवर बसायला पण होतं, म्हणजे पण मला त्यांची कॉस्टिंग नाही आवडली ॲक्च्युली. डायनासोर बसायचे 5 मिनटं पण बसवत नव्हते आणि 100 रुपये घेत होते. त्याच्यामुळे तुम्ही सांगा की तुम्हाला आवडेल का की 5-10 मिनटासाठी 100 रुपये घालवले, ते मला आवडलं नव्हतं. त्याच्यानंतर हे बघा मस्त सारे रेनडिअर्स होते, त्याचे पण मस्त त्यांनी बनवलेलं होतं. रेनडिअर्स होती, खारुताई होती. म्हणजे खूप एक्साइटिंग होतं. ते म्हणजे रिअल वाटत होते, म्हणजे लाईटिंग केल्यामध्ये रिअल वाटत होते. आणि लहान मुलं खूप एन्जॉय करत होते. ॲक्च्युली ते लहान मुलांसाठी खूप एन्जॉयबल होतं. मी काहीतरी जे सांगते वाटतं, बापरे ओरडते. काय बोलत होती मम्मा. मला पण नाही, आता मी पण लक्ष नाही दिलं, माझं पण लक्ष नव्हतं काय ते सांगवते तुला ॲक्च्युली ती. हे बघा फुलपाखरांचा कसं मस्त हे आहे. तुला डेकोरेशन आवडलं बघा. हे होतं मधुमक्की का छत्ता, म्हणजे आपले छत्ता म्हणजे काय ते हे पोळं हे त्यांनी बनवलं होतं. अशा मधमाशा होत्या. रिअल मधला बघितलंस का तू मधमाशा. नाही. मग त्या बघ, ते फक्त गावाला जाऊन कधी चावले का तुला मधमाशी काही जोरात चावेल ना, असं पळशील ना. नाही ना. मग ते मस्त त्यांनी बनवलेलं. मी तो आम्ही फोटो पण काढला, सेल्फी काढला. तुम्ही माझा शॉर्ट बघितला असाल. ही लोक होती सिक्युरिटीला, म्हणजे आतमध्ये जाऊ नये लोक. तिथे आतमध्ये गेलेला ॲक्च्युली बघण्यासाठी, पण आतमध्ये यायला परमिशन नव्हती. ते माझ्याकडून मिस्टेक झाली फोटो काढण्यासाठी, म्हणून चालेल जात होते रे. असं काय ना, मिस्टेक असं नव्हतं रे, जात होती मुलं सगळीच. असा प्रॉब्लेम नव्हता त्या दिवशी. ह्याच्यात हे पुढे हे काय रिद्धिश, हे काय कसला दाखवतो. हे फुलपाखरू हे तर मला माहिती आहे, हे तर नॉर्मल आहे, हे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की हे फुलपाखरू आहे. ते मस्त बनवलेलं मस्त. हे काय रिद्धिश, हे स्वीट होम करून कुठलं तरी घर बनवलं. पंपकिन आहे की काय आहे. पंपकिन, पंपकिनचंच घर आहे ते. आपण कुठलं हेलोवीन असतं ना तिकडे. बघा बेडूक पण आहे. म्हणजे बेडूक पण एकदम रिअल बनवलेला. तोंड उघडत होता, बंद होता, उडी मारत नव्हता, एवढं होतं. त्याच्यानंतर फुलपाखरांचं जाम छान डेकोरेशन होते. पण हे ना मशरूम्स ना, मशरूम्स बनवलेले, मुंग्या होत्या.
त्यांनी बनवलेल्या आर्टिफिशियल मला खूप आवडलं, म्हणजे एकदम एक्साइटिंग होतं. मी काही दाखवत होती लाईटिंग, काय कसलं काय लाईटिंग, फुल पाकर दाखवत होती, लाईटिंग दाखवत होती. दोघं खूप एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर आम्ही त्या लाईटिंगच्या ह्याच्यावर उभे राहिलो चालण्यासाठी. बघा पुढे ते मी ह्याच्या व्हिडिओत बघितले होती, मुलगी उड्या मारते बघा कशी मागे. ते बघा, मग आम्ही त्या लाईटिंग रिसॉर्टवर चाललो. लाईट्स पण भेटत होत्या खाली चालताना. मस्त असं खूप एन्जॉयमेंट केली त्या दिवशी, खूप एन्जॉयमेंट केली. हां, आम्हाला एक सरप्राईज पण भेटलं आहे त्या दिवशी. ते तुम्हाला पुढे कळेल व्हिडिओमध्ये, कोण आलेलं आमच्यावर अचानक आमच्यासमोर, आणि ते आम्हाला माहितीच नव्हते, अचानक आले. ते तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. हे बघा ससे मला एकदम क्यूट वाटले याच्यात. आवडले तो ससे? एकदम क्यूट होते. रिअल असते तर खूप मजा आली असती ना अजून. ससे हलत नव्हते, काय कळलं नाही आम्हाला ससे का नाही हलवता ठेवलेले. हे बघा मस्त मस्त प्रकारचे राजा. हा कुठला? हे सगळे किड्यांचे. ओके, लेडी बग आहे काय? ओके, असे वेगवेगळे जे किडे होते त्यांनी बनवलेले, एकदम आर्टिफिशियल टाईपचे मस्त होते, पण एकदम रिअल वाटत होते. म्हणजे त्यांनी बनवलेले मस्त. बघा नागतोडा पण आहे, मुंग्या आहेत, मुंग्या पण अशा हलत होत्या, फिरत होत्या. बघा मस्त केलेलं त्यांनी, म्हणजे एकदम डेकोरेशन, छान डेकोरेशन केलेलं त्या दिवशी. हे काय आहे बाकीचं रे? काय मला कळत नाही काय काय किडे. मला मी ते लेडी बग आणि साईडला बटरफ्लाय आहे. त्या लेडी बगनी त्याला बॅलन्स केलं. ओके, हे बघा स्पायडर्स. हा, स्पायडर म्हणजे आपले हे ना, कोळी ना, कोळी आहेत. तिथे स्पायडरमॅन खूप होते, स्पायडर पण तिकडे होते. तिथे नदी बघितली, पण ती नदी आहे ना हळूहळू करते. हा, त्या नदीमध्ये बदक पण होते. बदक पण होते, पण ते हळूहळू ते नदीचं सगळं पाणी ते गेलं. हे सगळे ते धूर होतं ना, त्याच्यामुळे ते पाणी हे झालं खराब, ते झालेलं दिसत नव्हतं. बरोबर, ते छान केलं पण त्यांनी. हे काय ऋतू, हे मला कळलं नाही. मला पण नाही कळलं. फुलं होती, पण मला असं वाटतं ते फुलातलं ते मध हे करतात ना, मध घेतात, तसं काही त्यांनी बनवलं होतं. हा बघा डायनासोरस. ह्याच्यावर लहान मुलांना बसायला होतं, पण 100 रुपये घेत होते. पण ते 5 मिनिटं पण बसवत नव्हते मुलांना. ते खूप म्हणजे असं मला कॉस्टली वाटलं. पण फुकट 100 रुपये कशाला घालवायचे. हे बघा मेघा हसते. मी त्या डायनोसॉरच्या बाजूला दाखवते की मी किती डेंजर आहे. बघा मी डायनोसॉरला पण घाबरत नाही. दिवसांनी तो मी खूप घाबरलेलो बाबा डायनोसॉर्सला बघून. हे सगळे असे लोक, भरपूर लोक लहान लहान मुलांना घेऊन, लहान मुलांना खूप एन्जॉय करत होते बघा डायनोसॉर्स. तुम्ही डायनोसॉर्स बघितला असेलच. हा, मी बघितला, आम्ही जवळून बघितला. आता हलत नाही आहे, त्याला बटन दाबलं की तो हलतो. त्याच्यानंतर आम्ही हा सेल्फी घेतला शेवटचा बाहेर पडताना, मी तर रिद्धीशने एकदम आमच्या म्हणजे लाल कपडे. मी तुम्हाला बोला मगाशी लाल कपडे, आम्ही एकदम लाल कपडे घालून गेलेलो एकदम याच्यासाठी. सेम. त्याच्यानंतर ह्या कोणतरी मॅडम आमच्या व्हिडिओच्या मध्ये आल्या अचानक. हे बघा एकदम खुश होत्या एकदम व्हिडिओमध्ये. आमच्या व्हिडिओमध्ये आल्या की अशा काय माहीत नाही, पण आलेल्या. आणि मेघा पण लगेच आली आणि आम्हाला हाय करून आम्ही बोलली चला बाहेर जाऊया आता. मग आम्ही बाहेर आलो. बाहेर गेल्यावर ना क्रिसमस ट्री होतं, आणि त्या क्रिसमस ट्रीची सजावट पण एकदम चांगली केलेली. हो, हां एकदम छान केलेलं. हो का, मेरी क्रिसमस म्हणून केलेलं, मस्त छान केलेलं. हे आम्ही कधी गेलो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, म्हणजे न्यू इयरच्या अगोदर गेलेलो आम्ही. रिद्धीशला ते मॅजिकल गार्डन बघायचं होतं म्हणून गेलेलो आम्ही स्पेशली. असं खूप मजा आली बघा. त्याच्यानंतर आम्ही सेल्फी घेतला थोडाफार तिघांनी, मेघा आणि मी. तसं कॅमेरा जरा फिरवला मॉलच्या बरोबर, मस्त असा एकदम व्ह्यू घेतला मॉलचा गोल फिरून. रिद्धीश बघा कसा नुसता फिरतो इकडून तिकडे तिकडून इकडे. त्याच्यानंतर आम्ही गेमिंग झोनला गेलो, रिद्धीशचा फेवरेट मॉलमधला गेमिंग झोन. आम्ही गेमिंग झोनमध्ये गेलो. तर बघा आमचा साहेब कुठले कुठले गेम खेळेल बघा, तुम्हाला दाखवतो बघा आता हळूहळू कुठले कुठले गेम खेळलो ते पण दाखवतो. हां, ह्या गेमिंग झोनमध्ये आम्हाला कोणीतरी सरप्राईज दिलं आहे, ते थोडा तुम्हाला कळेल आता बघा. मग हां, ह्यामध्ये रिद्धीश तू काय केलं, तुम्हाला होतं तू. हां, तर ह्याच्यात मी आहे ना कार रेस केली, आणि या कार रेसमध्ये मला सर्वात जास्त मजा आली कम्पेअर टू दी बाकी गेम. कारण की या कार रेसमध्ये पहिले तर मी फर्स्ट आलो आहे. मी ते व्हिडिओ काढली नव्हती, ते जसं झालेलं म्हणजे मला वाटलं मी लास्ट येणार, पण नंतर मी कमबॅक करून मी फर्स्ट आलेलो त्याच्यात. ही कोण आहे रे? ही कोण आहे? मोना. हिच्याकडून मी जिंकलेलो. ही सर्वात प्रो होती. मोना बरोबर जिंकला त्या. हे बघा ही चालली आहे गाडी. तर ह्याच्यात म्हणजे जास्त काय नव्हतं, गाडी चालवायची होती, पण ते जे खाली आहे ना मोना डार्लिंग, ती वाली मोना काय रे? नंतर खाली आहे ना पॅडल्स होते, पॅडल्स दाबून गाडी चालवायची होती. तर ते थोडं हार्ड होतं, पण माझी हाईट पोचते म्हणून मी थोडं छान चालवतो होतं गाडी तू रिद्धीश. मला खूप आवडली, तू गाडी खूप चांगली चालवली. जास्त नाही ठोकलास कुठे, नंतर टायमाला तू ठोकतच जातो. जास्त न ठोकता जिंकलास म्हणून मला खूप बरं वाटलं. फर्स्ट आला प्रॅक्टिस केलेली. ओके, अगोदर प्रॅक्टिस केली माझ्या लॅपटॉपवर, नाही अगोदर प्रॅक्टिस केलेली. त्याच्यामुळे तो मस्त फर्स्ट आला या गेममध्ये. मला चालवतो का तर तो मला असं वाटतं तुम्हाला सांगतो पुढे कोण भेटलं तो ती व्यक्ती त्याला बोलली तर पुढे आता गाडी पण चालू शकतो, तू ही गाडी चालवतो म्हणजे. हा एक फायरिंगचा गेम होता.
ही मेघान शूटिंग घेतली आमची. शूटिंग मस्त घेतली मेघाने आमची बघा, एकदम शानदार शूटिंग. आणि याच्यात माझ्या पप्पांनीच चांगला स्कोर केलेला. म्हणजे मी पण केलेला चांगला खेळत स्कोर. नव्हतं, तूच खेळत होतास. नाही म्हणजे हात बीत बाजू ते पकडून हलवत होते ना, त्याच्यात त्यांनी चांगला स्कोर केलेला. ओके. म्हणजे जर एक याच असते ना तर ह्यांनी चांगला स्कोर केलाच असता, मी असंच बोलतो. रे काय झालं अचानक? हे मी तिथे एक बटन होतं ते दाबलं, त्याच्याने तुफान आला आणि सगळे मेले. असं आहे का? पण ते नंतर मला समजलं की ते मेन बॉस फाईट साठी वाचवायचं होतं. ओके. आता बघा इथे बॉस येईल. आता तुम्हाला सरप्राईज दाखवतो. हे बघा, हे आम्हाला तिच्या रोहित मामानी आणि आईने सरप्राईज दिलं मॉलला येऊन. ते आम्हाला बोललेले की आम्ही येणार नाही. अचानक बघतो तर ते गेमिंग झोनला दिसले. हा, आणि आम्ही रोहित मामाला VR मध्ये बसवलं. त्याचा व्हिडिओ बघा. आता रोहित मामा VR मध्ये बसलाय, त्याचा खूप खुश आहे बघा. त्याच्या तो आणि रिद्धीश आणि रोहित मामा VR मध्ये बसले. VR मध्ये पण खूप मजा आली बघा. ते पुन्हा असं रिअल वाटतं ना, ते मग खूप मजा आली. म्हणजे तुम्ही कुठला VR मध्ये हे लावलेलं तुम्ही? VR मध्ये रोलर कोस्टर लावलेली, ते असं गोल फिरत होतं ना, तर असं आहे ना, वाटत होतं. त्याचा रोहित मामाचा पहिला एक्सपिरियन्स होता VRचा. तो खूप एक्साइटिंग होता बघा, एकदम एक्साइटिंग आहे तो. त्याच्यापेक्षा त्या बाजू बसलेला माणूस, तो कोण बसले ते दादाजी, खूप एक्साइटिंग होते. ते बघा. आता रोहित खूप एक्साइटिंगने आता व्हिडिओ बघेल बघा. आता VRचा बघा, चालू आहे आता व्हिडिओ VR वाला. हा, तर 10 वेळा तो VR ला हात लावतोय. आणि रोहित आणि रिद्धीशला सांगतोय की कसं माझा VR चालू झालेला, मी असं करते म्हणजे माझा VR चालू झालेला. ओके. म्हणजे रोहित चालू नव्हता, रोहित मामा चालू झाला नव्हता. नाही, काय लेट चालू होतं, मी असं एक्सपिरियन्स केलंय. हा, तो बघा. रिद्धीशचा म्हणजे जास्त असतं, तो एक साईडला मागे बघतोय की मागची दुनिया दिसते की VR मधली आर्टिफिशियल दुनिया. आणि रोहित एकदम सायलेंटली VR बघतोय. त्याला काय दिसतंय काय माहिती, मला काय कळत नव्हतं. शूटिंग करत होतो, काय बघत होता काय माहिती. तो बघा, तो बाजूवाला पण तो बघा, तो वरती बघतोय खाली बघतोय, काय बघतोय काय माहिती. त्याच्यानंतर बघा, आता ती गाडी, जसं ते VR ही गाडी हरायला लागेल तेव्हा ती मजा बघा. कसं एकदम दोघं एकदम अरे काय चालू झालं हे अचानक. हा, रोहित मामा तर एकदम बाबा त्याचा एकदम एक्साइटिंग होता VR बघण्यासाठी. माझा कॅमेरा ब्लर झाला बघा. ते एकदम इन्स्टंट हलतं ना, म्हणून ते कॅमेरा फोकस नाही करू शकला. ओके. आई खूप टेन्शनमध्ये होत्या. रोहित मामा बसल्यामुळे कमरे वाटून बघत होत्या. ते बघा, बापरे. आईनं वाटलं आमचा मुलगा VR बघतोय, काय चाललंय काय माहिती. त्याच्यानंतर मी ताकद दाखवली माझी बघा. आता शूटिंगचं सगळं क्रेडिट मला जाणार. अरे बापरे. हे बघा, रोहित मामा आणि मी ट्राय केलं. माहिती ताकद जास्त स्कोर बघा माझा आहे. इकडे बघा किती स्कोर आहे. होतो की नाही रे माझा स्कोर जास्त? होतो 800 होतो, 830च्या वरती. आता रोहित मामा त्याचा, आता रिद्धीचा रोहित मामा पण हा गेम बघा मारेल बघा. आता रोहित मामाची ताकद बघा. मारला त्याने पण जोरात. माझी किती होते? 831. तर रोहित मामाचे बघा किती होते ते? 500, 600 बघा. बघतोय एक्साइटिंग होऊन. माझ्यामुळे जास्त स्कोर झाला. 700, 722. मी परत मारला जोरात, त्याच्यात माझं जास्त आले बघा. माझा ते जाऊन आतमध्ये जाऊन परत वरती आलं बघा. माझा पण स्कोर आता वाढेल बघा. इकडे 600, 700, हे बघा. 800. जरा अजून ताकद लावली असती जोरात तर मी त्यांचा स्कोर तोडला असता. हे बघा, हे तिकीट मिळालंय आम्हाला त्याच्या. हा, नंतर आम्ही मग KFCला गेलो. रोहित मामा शूटिंग करत होता. त्याच्यानंतर आम्ही थोडं KFCचं जेवण खाल्लं. असा आमचा पूर्ण दिवस. तर आम्ही काल गेलेलो मेट्रो जंक्शन मॉलला. त्याचा आम्हाला काल हे करायला भेटला नाही, एंड करायला भेटला नव्हता. आता खूप उशीर झालेला, रिद्धीशला पण झोप आलेली. तर आता तुम्हाला तो आमचा हा व्हिडिओ मेट्रो जंक्शनचा मॉलचा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगा आम्हाला. मॅजिकल गार्डन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट. हां, मॅजिकल वर्ल्ड गार्डन ते दाखवलेलं तिकडे, ते आम्ही तिकडे गेलो. ते तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा आणि आम्हाला कमेंट करा. तर आमचे असेच व्हिडिओ बघत राहा. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही बघितलं आम्हाला कोण भेटलं मेट्रो मॉलला. आम्हाला सरप्राईज दिलेलं आईने आणि रोहितनी त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्की आमचे व्हिडिओ बघत राहा. तर बाय. गणपती बाप्पा मोरया.